नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, सुधारित शेती तंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनल आपल्या शेतकऱ्याच्या अतिशय हिताचं चॅनल काम करत आहे. ह्या चॅनलमध्ये तुम्ही बघितलं वेगवेगळ्या पीक पद्धत असतील, त्यासाठी कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे, कुठले खतं वापरले पाहिजेत, कसं पाण्याचे नियोजन केलं पाहिजे किंवा एखाद्या पिकाचं एक एकरमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढलं पाहिजे, याच्यावर आपण सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन ह्या चॅनल मार्फत देत असतो. आता बघितलं असेल की काही दिवसांनी आता खरीप सीझन चालू होईल. शेतकरी मित्रांनो, खरीप सीझन मध्ये आपल्या एकरी जास्त उत्पादन कसं काढायचंय किंवा काढायचं असेल तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, याच्यावर सखोल असं मार्गदर्शन प्रत्येक 4 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक आपला व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओच्या मार्फत कुठलंही पीक असो त्या पिकावर आपण सविस्तर अशी माहिती तुम्हाला देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, बघत असाल तुम्ही खरीप सीझन चालू होईल. आता जर बघितलं तर आता अवकाळी पाऊस सगळीवर पडलाय, परंतु शेतकरी मित्रांनो आपण पेरणी चालू करायची नाही, कारण की हा अवकाळी पाऊस आहे. आता जर बघितलं तुम्ही, आता काल जर बघितलं तर 25 तारखेपासून आपला मान्सून आलाय आता केरळमध्ये. आता काही दिवसात 7 जून पर्यंत पूर्ण महाराष्ट्र कव्हर करेल मान्सून. 7 जूनच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांनी पेरणी करायची. आता लक्षात घ्या, खरीप मध्ये तुम्हाला जास्त उत्पादन घ्यायचंय तर ह्याच्या आधी आपल्या कसं उत्पादन घ्यायचं किंवा घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी. सगळ्यात महत्वाचं, जास्त उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करायची तुम्हाला. दुसरं म्हणजे हवामानानुसार तुम्हाला पिकाची निवड करायची, ज्या त्या हंगामानुसार पिकाची निवड करायची. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपल्याला त्या जे पीक तुम्ही घेणार आहात, सोयाबीन, उडीद असेल, मूग असेल, ह्या पिकाला योग्य अशा बीज प्रक्रिया करायला तुम्हाला. लक्षात घ्या शेतकरी, बीज प्रक्रिया 3 प्रकारची असतात. एक तर रासायनिक बीज प्रक्रिया असते, दुसरी म्हणजे बुरशीजन्य बीज प्रक्रिया असते, तिसरं म्हणजे कीटकजन्य आणि चौथी म्हणजे जैविक बीज प्रक्रिया. जर तुम्ही तीन मध्ये जर बीज प्रक्रिया केला तरी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल. दुसरं म्हणजे पेरणी पद्धत. आता ही तुमचं क्षेत्र असेल, आता लक्षात घ्या, पेरणी जर व्यवस्थित अशी पेरणी पद्धत वापरली तर तुम्हाला जास्त उत्पादन मिळत असते. लक्षात घ्या, आता पेरणी पद्धत भरपूर आपल्या प्रचलित आहेत. आता बघितलं तर BBF तंत्रज्ञान आहे. दुसरं म्हणजे टोकन पद्धती आपण करणार आहोत किंवा नॉर्मल पेरणी पद्धत. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण कुठली पेरणी पद्धत वापरली पाहिजे जास्त उत्पादन घेण्यासाठी, ह्याच्यामध्ये आपल्या चॅनलच्या मनात व्हिडिओ आहेत भरपूर, तुम्ही एकदा बघून घ्या. नसेल तर आता काही सीझन मध्ये आपल्या चालू होतील पेरणीच्या टायमिंगला कशी पेरणी केली पाहिजे किंवा कसं अंतर पेरणी मधलं ठेवलं पाहिजे, टोकन पद्धत कशी केली पाहिजे, टोकन पद्धतीचे काय फायदे. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपल्याला फवारणी कुठल्या पिकाला कुठल्या टायमिंगला केलं पाहिजे. आता सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा ऊस पीक असेल किंवा ह्याच्यामध्ये कुठल्याही पिकाला 3 प्रकारच्या फवारणी अतिशय महत्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या मजुराचा आहे, त्याच्यामुळे तणनाशकची फवारणी सगळ्यात अत्यंत महत्वाची आहे. दुसरं म्हणजे कीटकनाशक, दुसरं म्हणजे बुरशीनाशक आणि तुमचे जैविक खत वा तुमचं जैविक खत असतील 12 सारखे 19 खत, कुठल्या टेपला कुठला खत वापरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त उत्पादन कसं देईल सोयाबीन, मूग, उडीद ह्या पिकाचं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं लक्षात